संक्रांत जवळ आली आणि बऱ्याच जणांना मनात शंका प्रश्न निर्माण झाले आहेत आणि त्यातील सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की लग्न झालंय आणि सगळ्यात पहिला येतो तो मकर संक्रांतीचा सण आहे, आता तो करावा की करू नये. तर मकर संक्रांत हा पहिला सण जरी असला लग्नानंतर तर तो अवश्य करावा. तो काळा सण वाईट सण अशा पद्धतीचं मनात काहीही आणू नये. पहिला जरी सण असला तरी सुद्धा मकर संक्रांतीची पूजा मकर संक्रांतीचं वाण हे द्यावं. त्यात कसल्याच प्रकारचं मनात शंका कुशंका येऊ देऊ नका. कसल्याच प्रकारचं त्याला वाईट असं संबोधलं गेलं नाही आहे. हा झाला पहिला विषय. दुसरा विषय, बऱ्याच जणांनी मला प्रश्न असा विचारलाय, बऱ्याच स्त्रियांच्या मनात असा प्रश्न आहे की 18 तारखेला रविवार आहे पण त्या दिवशी अमावास्या असल्या कारणानं आम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रम आम्ही करता येतो का? तर हो, मकर संक्रांतीनंतर त्या येणाऱ्या रथसप्तमीपर्यंत आपण हळदी कुंकवाचा कार्यक्रम घरी करतो आणि तो अमावस्या असो चतुर्दशी असो त्या दिवशी सुद्धा केला तरीही हरकत नाही आहे. कारण तेवढेच दिवस आहेत आणि बऱ्याच जणी ह्या कामानिमित्त बाहेर जातात आणि त्यांना मकर संक्रांतीचा सण हा करता येत नाही किंवा बऱ्याच अडचणी असतात. त्यामुळे रविवारी अमावस्या जरी असली तरीही हळदी कुंकवाचा कार्यक्रम करायला कसल्याच प्रकारचं बंधन नाहीये. पुन्हा एकदा सांगतो, मकर संक्रांत लग्नानंतर पहिला सण असेल तर अवश्य करावा. त्यात कसल्याच प्रकारचा मनात शंका कुशंका यायला देऊ नका. आणि दुसरा विषय असा की रविवारची 18 तारखेला अमावस्या आहे तरी सुद्धा तुम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रम घरी करता येतो.